ह्या पद्धतीचे शिक्षण पुरस्कार आम्ही दरवर्षी देणार आहोत. एक लक्षात आलं, आम्ही हे पुरस्कार आम्ही सिलेक्ट केलेले नाहीत, जनतेकडून आलेले आहेत सूचना. आम्ही त्यापूर्वी सगळ्यात अगोदर एक काम केलं की लोकांकडे म्हटलं की आम्ही असे पुरस्कार देणार आहोत. वृत्तपत्रांना बातमी पण दिल्या आणि तुमच्या सूचना आम्हाला कळवा म्हणून सांगितलं. अनेक लोकांच्या सूचना आल्या. यावर्षी पहिल्यांदाच असल्यामुळे डॉक्टर साखरदांडे यांचं मत असं होतं की आपण निवृत्त शिक्षकांना न देता सध्या जे अध्यापन करीत आहेत, जे विद्यादान करीत आहेत, अशांची निवड करूया. आणि त्याप्रमाणे पहिल्याच वर्षी आम्ही अशा पद्धतीची निवड केलेली आहे. आता निवड करताना देखील त्याची क्रायटेरिया काय, तर बघा, मुद्दाम तुम्हाला मी कशासाठी सांगतो, पूर्व प्राथमिक शिक्षकांचा कोणी पुरस्कारासाठी कधी विचार करत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि होते माध्यमिक शिक्षकांची निवड. माध्यमिक शिक्षकांसाठी 50च्या 100 सुमारे नावं आलीत आमच्याकडे. पण एक नाव आम्ही अशा पद्धतीचं सिलेक्ट केलं, निवडलं की ज्या शिक्षणासाठी म्हणजे फार मोठा मान आहे त्यांचा, परंतु सरकार दरबारी मान दिला जात नाही. यांना दिला पाहिजे. आमची एवढीच इच्छा की हे पुरस्कार असे दिल्यानंतर तरी निदान सरकारने थोडीफार दखल घेतली पाहिजे. म्हणजे सरकार करतंय, नाही असं नाही, आमची टीका नाही त्याच्यावरती, परंतु जे खरोखर प्रामाणिक आणि तळमळीने जे काम करतात, केवळ शाळेमध्ये जाऊन शिकवलं, घरी आले आणि नंतर इतर व्यवसाय करण्यात आहेत, असे शिक्षक आम्ही सिलेक्ट केलेले नाही आहेत. आम्ही शिक्षक असे सिलेक्ट केले की जे शाळेमधून घरी आल्यानंतर देखील मुलांसाठी राबतात. मी अनुभव घेतलेला आहे काही शिक्षकांचा. तर ते आपल्या घरी घेऊन जातात मुलांना आणि त्यांना SSC मध्ये असेल तर तो SSC मध्ये मुलगा पास झाला पाहिजे. त्यांचं काय कुठे अडले तर त्यांना आपल्या घरी घेऊन जातात शिक्षक आणि त्यांची उजळणी घेतात, जेणेकरून ते मुलं पास झाली पाहिजेत. याला म्हणतात डेडिकेशन. आणि आज त्याची गरज आहे, कारण शिक्षणाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. आणि तुम्ही आज किती मोठे झाला तरी जर तुमच्या हातात जर कोणती डिग्री नसेल तर तुम्हाला फार कठीण आहे तरुण जाणं. हा कॉम्पिटेटिव्ह युग आहे, स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये जगण्यासाठी आपल्याला शिक्षण हे अत्यंत भक्कम पाया आहे. आणि त्यासाठी जे शिक्षक तळमळीने काम करतात त्यांचा सन्मान कुठेतरी झाला पाहिजे असं भिलवदनला वाटलं. आणि डॉक्टर साखरदांडे हा एक कर्ण आहे. भिलवदन परिवार आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे सन्माननीय खास अतिथी ना आपण सर्वजण ओळखता, तरी पण थोडासा अल्प परिचय करत आहे. तरुण भारत डेली प्रायव्हेट लिमिटेडचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक जे पद भूषवतात ते डॉक्टर किरण ठाकूर. तसेच त्यांचे अनेक क्षेत्रातील कार्य आहे. आर्थिक क्षेत्रात लोकमान्य मल्टीपर्पज सहकारी सोसायटीचे सर्वा आणि मेंटॉर आहेत. गेल्या 5 दशकापासून मराठी माणूस, मराठी भाषा या सर्वांचा उत्कर्ष व संवर्धन आणि संरक्षणासाठी सातत्याने ते लढा देत आहेत. त्यामध्ये आहे भाषेचा लढाई आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. आणि तोही त्यांनी केला आहे. ते 1956 पासून 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठी एकीकरण महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते पद घोषवतात, कार्यरत आहेत. आधी तितकेच कार्यरत आहेत इतक्या वयात सुद्धा. समाज आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारावे म्हणून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील उत्कर्षासाठी भगीरथ प्रयत्न करत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पणजी येथे राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचेही आयोजन त्यांनी इथं करत आहे. तमाम गोमंतकीयांना पुस्तक, ग्रंथ आणि त्याची ओळख व्हावी, नवीन पुस्तकं हाताळायला मिळावी, नवीन पुस्तकाचा हात लावण्याचा जो एक वेगवेगळा वास येतो, त्यांचा एक संदर्भ येतो, त्या सगळ्यांना हाताळायला मिळावा, अशा पद्धतीचं हे प्रयोजन म्हणजे राष्ट्रीय पुस्तक मेळावा ग्रंथ संमेलन. या पुस्तकाचे त्यांनी कालच
एक परिचय घेऊन त्यांनी पत्रकार परिचय घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे, जबाबदारी स्वीकारणारे आदर्श व्यक्तिमत, बहुआयामी आणि कौशल्याधिष्ठित डॉक्टर किरण ठाकूर आणि सर्वांचे लाडके मामा. आमंत्रित पाहुणे आहेत. आजच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी ना आपण सर्वजण ओळखता, त्यांची भाषणेही व्याख्यानंही ऐकलेली आहेत. तरी पण थोडासा परिचय. प्राध्यापक दिलीप बेतीकर सर यांनी प्रथम वाडेनगर वास्को येथील माध्यमिक शाळेत कार्य केले. नंतर सारस्वत विद्यालय म्हापसा येथे त्यांनी कार्यरत केले. हे कार्यरत करण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगीरथ प्रयत्नाने कार्य केलेलं आहे. गोव्यात विद्याभारतीचे कार्य सुरू झाले तेव्हापासून विद्याभारतीचे मुख्य अध्यक्ष किंवा प्रवर्तक म्हणून कार्य करत आहे. पण त्यापूर्वी अगोदर ते अखिल भारतीय विद्याभारतीचे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर काम करत होते. शैक्षणिक कार्यामध्ये कार्य करत असताना त्यांच्या कार्यामध्ये एक वेगळा आगळा अनुभव येतो, म्हणजे कृतीयुक्त शिक्षण, उदाहरणासहित संदर्भासहित वेगवेगळ्या प्रमाणात माहिती मुलापर्यंत किंवा श्रोत्यापर्यंत कशी पोहोचवायची याचा हातखंडा आहे त्यांच्याकडे. प्रभावी वक्ता, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक कार्यात कृतीयुक्त अध्यापनाला जास्त भर दिला. अध्यापन असो व व्याख्यान असो, भारतीय प्राचीन वाङ्मय, संत वाङ्मय आणि इंग्रजी सुद्धा कोटेशन आपल्या व्याख्यानामध्ये वापरून श्रोत्यांची मनं कशी जिंकायची, श्रोत्यांना कसं आकृष्ट करायचं हे त्यांना चांगलं जमलेलं आहे. भारतीय वाचनाचा व्यासंग असल्यामुळे ग्रंथपुस्तके याचा संदर्भ देण्यात त्यांचा हातखंडा आहे. 3 शब्दामध्ये आता मी त्यांचे हे काय ओळख करणार आहे. प्रयोगात्मक अध्यापनाला महत्त्व देत बहुआयामी, अष्टावधानी, कौशल्याधिष्ठित असे हे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक. आणि आज आमचे तिसरे खास आमंत्रित आहेत ते म्हणजे ज्या आस्थापनामध्ये किंवा ज्या इमारतीमध्ये आम्ही आसनस्थ झालेलो आहोत, त्या हॉलमध्ये आम्ही बसलेले आहोत, त्या हॉलचे इन्स्टिट्यूट मेनेजिस ब्रागांजा यांचे अध्यक्ष, निवृत्त शिक्षक म्हणूया, मुख्याध्यापक म्हणूया, कवी किंवा कार्यरत असलेले कवी किंवा लेखक, ह्या पदभार सांभाळण्यापूर्वी त्याने कोठंबी येथील टागोर एज्युकेशन हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. साखळी परिसर, वेळगे, साखळी, नावेली, पाळी आणि जवळपास उसगावची इथले विद्यार्थी त्या ठिकाणी येत असत आणि तिथली ही शाळा टागोर एज्युकेशन आहे. स्थापन केल्यापासून म्हणजे साधारणतः 25 ते 30 वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. परंतु त्या खेड्यातील लोकांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्या खेड्यामधल्या काही ठिकाणी शाळाही स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर कार्य करत असताना समाजसेवाही त्यांनी केलेली आहे. दुसरा म्हणजे महत्त्वाचा भाग काव्य हे लेखन हा त्यांचा छंद आहे आणि ते कधी कधी वेगळ्या पद्धतीनं काव्य सादर करतात. त्यांचे काव्य ऐकायला चांगलं वाटतं. स्फुट लेखनही करतात. गेली 4 वर्षे इन्स्टिट्यूट मेनेजिस ब्रागांजाचे अध्यक्ष या नात्याने विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. जे पूर्वी झाले नव्हते अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या मार्फत होत आहे. करत आहे. कलाकारांना लेखक, वाचक आणि जे कवी आहेत, लेखक आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मेनेजिस ब्रागांजा हॉलमध्येच वापर न करता खेड्यामध्ये जाऊनही त्यांनी अशी संमेलन आयोजित केलेली आहे. आणि असे हे हुरहुरणारे आणि उत्साही कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व आहे म्हणजे आजचे खास आमंत्रित आदरणीय दशरथ परब सर. धन्यवाद. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज ज्या मान्यवरांचा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे अशा काही व्यक्तींचा इथं सन्मान होणार आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा मला वाटतो.
आता आमचे मित्र डॉक्टर साखरदांडे यांनी व्यवस्थित त्याबद्दल विवेचन केलेलं आहे आणि त्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला सागर जावडेकरांनी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्यामुळे त्यावर जास्त न बोलता आज व्यासपीठावर असलेले सगळे या संस्थेचे अधिकारी, त्याशिवाय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माझे मित्र प्राध्यापक दिलीप बेटकीकर, किरण ठाकूरजी, ते ज्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अशी व्यक्ती, आणि सागर जावडेकर सर, मकर पाटील, ॲडव्होकेट करुणा बाकरे, आणि आमच्या समोर बसलेले आमचे आदर्श व्यक्तिमत्व उभ्यातलं आमचे सुभाषजी वेलिंगकर आणि बाकी अनेक व्यक्ती, माननीय व्यक्ती माझ्यासमोर आहेत. पण सगळ्यांची नावं घेणं मला कठीण, की नावंसुद्धा सगळी मला पटपट घेता येत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. पण अशा या कार्यक्रमातून नेहमी आमचे बिलबदल परिवार हा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करून तरुणांना विशेष करून जागवत ते महत्त्वाचं आहे. आणि प्राथमिक शिक्षकापासून माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि कुशल कारागीर प्रशिक्षक, संगीत महाविद्यालयातील शिकवणारे शिक्षक किंवा संगीताचं ज्ञान देणारे शिक्षक, अशा सगळ्यांचा या व्यासपीठावर सन्मान होत आहे. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी IMB तर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि असे कार्यक्रम त्यांनी नित्य करावे. माझाही त्यांच्याबरोबर सहभाग आहे आणि मी या संस्थेचा सदस्य असल्यामुळे मला एक मोठा अभिमान प्राप्त झालेला आहे. ते यावर्षी रामचंद्र यशवंत शेणवी साखरदांडे यांच्या स्मरणार्थ असा हा पुरस्कार आम्हा सर्व शिक्षकांना इथे प्राप्त झालेला आहे. मी साखरदांडे परिवाराचं सुद्धा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करेन की आमच्यासारख्या शिक्षकांना त्यांनी इथे सन्मानित केलं. कारण असा एक विचार की आपल्या वडिलांचा किंवा आपल्या आजोबांचं एक त्यांची स्मृती ह्या सगळ्या शिक्षकांच्या मनामध्ये राहावी कायमस्वरूपी, अशा प्रकारचा विचार या पुरस्कार दात्यांच्या मनामध्ये येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तिथे पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं की ज्या शिक्षकांचा सन्मान झालेला नाही आहे किंवा काय, पण मी एक सांगू इच्छिते की असा शिक्षकांचा सन्मान होणं म्हणजे त्या शिक्षकांना जाणीव करून देणं की बाबाने अजून काहीतरी वेगळं करायचं आहे या क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक शिक्षकाने मनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि आता NEP 2020 पासून आपल्याकडे फार मोठं एक प्रकारचं आव्हान आपल्या सगळ्या शिक्षकांच्या समोर आहे की विद्यार्थी घडवण्याचं जे आव्हान आहे ते आव्हान म्हणजे फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर वेगवेगळ्या कलांच्या क्षेत्रामध्ये हे आव्हान जे आहे हे सगळ्यांच्या समोर आहे. कारण एक चांगला नागरिक घडवणं किंवा एक चांगला कुशल कारागीर घडवणं किंवा एक चांगला कुशल गायक घडवणं ह्याच्यासाठी यांनी हे सगळं घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी गुरुच कारणीभूत असतो आणि त्या गुरूंचा जर योग्य सन्मान त्या ठिकाणी झाला तर नक्कीच त्या गुरूंना खूप जास्त प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारचे नागरिक या त्या क्षेत्रामध्ये घडतील. खरं तर NEP 2020 मध्ये जी शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही बघाल
तर आत्ता अशी गरज भासते की आम्हाला कारण करुणा मॅडम इथे आहेत, तर आमच्या शाळांमधून आम्हाला जर काही कलेचे शिक्षक हवेत, म्हणजे नृत्य प्रशिक्षक हवेत किंवा नाटक प्रशिक्षक हवेत किंवा संगीत क्षेत्रातले सुद्धा जर शिक्षक हवेत, तर आम्हाला खूप खटाटोप करावे लागतात. म्हणजे एक किंवा दोनच शिक्षक एका शाळेला मिळत आहेत. म्हणजे कलेचा ड्रॉइंगचे शिक्षक हवेत, तर आपल्याकडे खूप कमी शिक्षक आहेत. किंवा जर माझ्यासारख्या जर एखाद्या शिक्षकाला वाटलं की माझ्या शाळेमध्ये सगळ्या कलांचे शिक्षक हवे, तर सरकार आम्हाला ते पोचवू शकत नाही आहे. इतकी कमी शिक्षकांची आत्ता भासते आहे. त्यामुळे आपल्या गोव्यामध्ये भरपूर हे तंत्रज्ञान देणारे किंवा हे वेगवेगळे स्किल शिकवणाऱ्या संस्था आहेत आणि खूप अनास्था आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या कला शिकण्यासाठी. आणि शाळांमधून विद्यार्थी जे जातात ते सगळे स्वप्न हेच घेऊन जात असतात की कोणीतरी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, पण कोणीतरी कलाकार बनावं, कोणीतरी कुशल कारागीर बनावं, अशा प्रकारचं कोणी स्वप्न बघत नाही. नतीजा काय होतोय की शिक्षकांमध्ये आता शिक्षकांची कमी भासती आहे. जे शिक्षक अशा प्रकारचे काही कलागुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करतील अशी एक अपेक्षा ठेवून की विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिक अभ्यास म्हणजे अभ्यासच नाही करायचा, तर त्याच्याबरोबर काही कलागुण शिकायचे आणि त्याच्यासाठी सुद्धा अंक वगैरे किंवा त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची पद्धती ह्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. पण हे एक दुःख मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे बिलबदल संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करते की वेगवेगळे स्किल शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांनी इथे सन्मानित केलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण पुढे जाऊन मुलांना कळेल की विद्यार्थ्यांना कळेल, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना कळेल की फक्त इंजिनियर, डॉक्टर किंवा काही प्रोफेशनल्स झाले म्हणजेच करिअर होतं असं नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्किल्स किंवा वेगवेगळे कौशल जर आपण आत्मसात केले तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपला सन्मान होतो. ही फार मोठी गोष्ट आहे. बिलबदल संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करते. माझ्या सोबतीने ज्या शिक्षकांचं येथे सन्मान झालेला आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने मी संस्थेचे आभार व्यक्त करते. यापूर्वी या संस्थेच्या व्यासपीठावर यायचा मला सन्मान काही वर्षांपूर्वी लाभला होता. या संस्थेने वेगवेगळ्या प्रकारचे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्या मुलाखती घेणं की त्यांचा विकास कसा झाला, ते ह्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पोचले, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कसं कमावलं आहे, तर हे सगळ्या लोकांपर्यंत पोचावं म्हणून त्यांचा सन्मान, त्यांच्याबरोबरच्या चर्चा किंवा त्यांच्याबरोबरची चर्चासत्र असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, असे वेगवेगळे उपक्रम बिलबदल संस्था राबवत असते. आणि ह्या संस्थेचं कार्य खूप विकसित हो, ही संस्था संपूर्ण गोव्यामध्ये कार्यरत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी इथे संस्थेला देऊ इच्छिते. आणि एक शिक्षिका म्हणून छोटीशी सूचना करू इच्छिते. सॉरी सर, मला असं वाटलं की भरपूर युवक आपल्या अवतीभोवती आहेत की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे, तर आपण अशा युवकांना हेरवून ह्या संस्थेमध्ये त्यांना जोडून घ्यावं, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप प्रोत्साहन मिळेल की आम्ही अशा प्रकारच्या संस्थांमध्ये काम करतो. असे एक छोटीशी सूचना मी देते. सुरुवातीचाच आपल्या भाषणात अध्यक्ष महाराजांनी माझं चाक जमीन घेऊन गेला. मी कर्ण बनलो, मला माहीतच नव्हतं ॲक्च्युली मी कर्ण आहे. तसं बघितलं तर शिक्षकांना पुरस्कार द्यायची कल्पना एका व्यक्तीची होती, ज्याने सागरजींना पहिल्यांदा म्हटलं होतं की आपण वडिलांच्या नावाने हा पुरस्कार देऊ. पण ते शक्य झालं नाही, ते ग्रस्त परत आलेच नाही. पण त्यांची ती कल्पना सागरजी याने मला म्हटलं असं असं आहे, तर म्हटलं ठीक आहे चल आम्ही करूया. ऍक्च्युली एका डॉक्टरनी जर असा विचार केला की शिक्षकांना
त्यांचा सन्मान करायचा. तो थोडं वेगळं असतंय. माझ्या क्षेत्रामध्ये विचार केला तर मी असं म्हणेन, आणि पुढं जगलो वाचलो तर कशाला, जगणारच. तर कदाचित जे डॉक्टर आपल्या व्यवसायाने खूप प्रसिद्ध आहे त्यांचं नाही कोणी सत्कार केला. मी म्हटलं सीएमना, आदरणीय सीएम महोदय यांना म्हटलं की तुम्ही काय कोणाला डॉक्टरचा सत्कार केलाय का कधी? तो विचारच आला नाही ना. तसा हा विचार माझ्या डोक्यात आमच्या अध्यक्ष महाराजांनी घातला. मी म्हटलं चला करूया. यात दोन गोष्टी होत्या. एक गोष्ट अशी की हा प्रत्येक वर्षी या लोकांचा सन्मान होईल, प्रत्येक वर्षी, आणि तो माझ्या वडिलांच्या नावाने होईल. रामचंद्र यशवंत शेणवी, साखरखंडे. काल परवा मी वजाबाकी बेरीज करत होतो. म्हणजे कसं, माझ्या वडिलांनी मला माझ्याकरता काय केलं आणि काही नाही केलं. तेव्हा जंत्री लांब झाली, कुठली ती सांगत नाही मी. पण मग मी विचार केला, मला जन्म देणारे माझे वडील जर तुमच्या समोर मी आज उभा आहे, त्याचा अर्थ असा की मी जन्म घेतल्यानंतरच हे शक्य झालं ना. माझं वय 76 आहे ना, 76 नाही, उगीच एक कमी केलं, 76 झाली पूर्ण. मला माझे पेशंट मला म्हणतात, म्हटलं जायचा वेळ झाला की 5 वर्ष. नाही नाही डॉक्टर, तुम्ही जगणार, आमच्याकडे तुम्हाला जगावे लागत. मला हळूच बळ आलं, थोडी तकाकी आली. तशी तकाकी मला नेहमीच असते, मी तसा प्रचंड आहे. तर अशा लोकांच्या आशीर्वादानंच मी असा इथं उभा आहे. पण मी जर उभा असलो त्याचा अर्थ असा, मला जे मिळाले, जीन्स मला मिळाले ते माझ्या वडिलांकडून आणि आईकडून, गुणधर्म मला दोन्हीकडून मिळाले. तिथून थोडे जास्त, थोडे कमी वगैरे वगैरे, पण त्याच्यावर मी जास्त विचारच करत नाही. पण मी ठरवलं, चला माझ्या वडिलांच्या नावानं आम्ही काहीतरी करूया. त्यात दुसरा हेतू असा होता की आई वडिलांचं ऋण याची उतराई होऊ शकत नाही. आम्ही बघितलंय आताची मुलं आपल्या आई वडिलांना काय करतात ते मला माहिती आहे. थोड्यांना प्रश्न पडला, काय रे, काय राजे तू काय करतोस, हे कशाला, एवढे पैसे खर्च कशाला, वगैरे वगैरे. पण त्या सन्मानाबरोबर दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, माझं नाव येणार परत एकदा. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा हा प्रश्न सन्मान सोहळा होईल तेव्हा माझ्या वडिलांबरोबर माझंही नाव होईल. म्हणजे माणूस किती कोता असतो बघा, आपलं नाव. अरे म्हणजे तुम्हाला सांगायला काय हरकत आहे, मला डायरेक्ट असावं माणसाला. हो, मला पण वाटतंय या कार्यक्रमाने सागरला मी म्हटलं, त्याच्याबरोबर बसतो, गोष्टी करतो आम्ही सगळे. प्रचंड राजकारणी आहे तो, तुम्ही बघता ना, दर्शन येतं त्यांचं, त्यांना सगळं घाबरतात. मी नाही घाबरत, म्हणजे मला कशाला घाबरायला पाहिजे. मी बसतो त्यांच्याकडे, चहा येतो आणखी काही वगैरे वगैरे. पण त्यांच्याकडून थोड्या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यांना माहिती आहे सगळं, माझा स्वभाव पुरेपूर त्यांना माहिती आहे. पण प्रश्न काय आहे की माझ्या वडिलांच्या नावाबरोबर या सन्मान सोहळ्यात प्रत्येक वर्षी माझंही नाव माझ्या वडिलांबरोबर येईल. सहज गती नोकऱ्या
त्यामुळे त्यांनी शिक्षण कार्य केलेलं आहे. तर आमचा बेळगावकरांचा सहभाग गोव्यात मोठा आहे शिक्षण क्षेत्रात. त्यामुळे आज कॉलेजेस झालेले आहेत आणि इतर येऊन मागत आहेत. युनिव्हर्सिटी, गोव्याला एक युनिव्हर्सिटी आहे, तर खाजगी युनिव्हर्सिटी गोव्याची मुलं इतरत्र शिकायला जातात, इंजिनिअरिंग कॉलेजला जातात, मेडिकल कॉलेजला जातात. तिथे तितक्या सोयी गोव्यातच मिळाल्या. गोव्यात समृद्धी, बुद्धिमत्तेच्या जोरावर देशात संपत्ती आलेली आहे. म्हणजे सोनं, कारागीर, सोन्याचे दागिने विकून, ज्वेलरी विकून फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन फंड्स आला. तद्वतच IT क्षेत्रात भारताने प्रगती केलेली आहे. त्यामुळे बौद्धिक बुद्धिमत्ता जगभर प्रसिद्ध आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर पंतप्रधान जे स्वप्न पाहत आहेत, 1950 मध्ये अब्दुल कलामनी स्वप्न पाहिलेलं आहे, तसं भारत विश्वगुरू बनायची शक्यता आहे. आम्ही 3 नंबरची इकॉनॉमी गाठलेली आहे. तर पहिल्या नंबरची इकॉनॉमी गाठायचा प्रयत्न आहे. तर त्याच्यामध्ये शिक्षकाचं योगदान मोठं आहे. समाज कार्यकर्ते ह्या शिक्षणातनं निर्माण केले पाहिजे. म्हणजे वेळ नाही आहे असं देता येत नाही. जो वेळ आहे तोच काम करतो. ज्याच्याकडे योजनाबद्ध कशासाठी जगायचं हे त्याला सांगितलं पाहिजे. सुरुवातीलाच कळालं जीवन एकदाच मिळतं, ते योग्य प्रकारे जगण्यासाठीचं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षणात बदल हे कालापरत्वे केले पाहिजेत. आणि मोबाईलमधनं पिढीला बाहेर काढलं पाहिजे. ते डिफिकल्ट आहे. मोबाईल सवय झालेली आहे, लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत. मोबाईलचं ते बाजूला करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. वाचली पाहिजेत पुस्तकं. लहान मुलांकडे पुस्तकं तुम्ही पालकांनी सादर केली पाहिजे. त्यामुळे वाचनाची गोडी लाभेल. पूर्वी मेंदूत साठवण ठेवायची, पाठांतराने मुखोद्गत. तर प्रिंटिंगचा शोध लागला, कागदाचा शोध लागला, शाईचा शोध लागला. त्यामुळे भाषा प्रभावित केल्या आणि आज कोट्यावधी पुस्तकं छापली जातात. पुस्तकरूपी ज्ञान आज आता महत्त्व वाढलेलं आहे. ते कॉम्प्युटरमध्ये येते. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये कागद अवेलेबल असेल तोपर्यंत पुस्तकं राहणार आहेत. कागदच अवेलेबल नाही तर स्क्रीनवरती वाचायची पाहिजे. तर AI धुमाकूळ घालणार आहे. AIची पिढी आहे आणि महिलांचं शतक आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान झाला तर हे महिलांचं शतक आहे. महिला प्रधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे, महिला प्रधान सत्ता आली पाहिजे असे म्हणणारे आम्हाला. तर शिक्षकाचं सुंदर वर्णन केलंय. त्यांच्या 4 ओळी आहेत. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घालतो धपाटा आता आधाराचा हात. कुंभार काय करतो आपण बघितलं असं की तो मडकं घेतो, ते माती घालतो आणि त्याला आकार देतो. तर आकार देत असताना 2 हात त्याची 2 वेगळी कामं करत असतात. एक हाताने तो वरून त्या मातीला थोपटत असतो, आघात करत असतो, धपाटा घालत असतो.
आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताने आतून त्याला आधार देत असतो. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. घट जातो घरोघरी, कुंभाराने बनवलेला घट हा घरोघरी जातो. घट जातो घरोघरी, घट जाती गावात. घट जातो घरोघरी, घट जाती गावात. गुरु राहतो अज्ञात, गुरु राहतो अज्ञात. अशा या प्रकाश झोतास नसलेल्या, इन द लाईमलाईट नसलेल्या सप्तर्षींना वेचून त्यांचा सत्कार, बिल्वदर आणि साखरदांडे कुटुंबियांनी त्याच्यात पुढाकार घेतलेली या ठिकाणी संपन्न झाले. म्हणून त्यांचं परत एकदा कौतुक, आभार. शिक्षकाच्या बद्दल खूप सांगता येण्यासारखं आहे आणि आपल्याकडे तर हे अगदी ऋग्वेदापासून सगळ्या यजुर्वेदापर्यंत सगळ्या ठिकाणी शिक्षकांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही. यजुर्वेदामध्ये जे म्हटलंय तेवढंच मी त्याचा उल्लेख करतो. यजुर्वेदामध्ये असं म्हटलंय, वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहितः. आम्ही कोण आहोत? शिक्षक कोण आहे? वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहितः. या समाजामध्ये, देशामध्ये जागृत राहून, अग्रेसर राहून देशाचं नेतृत्व करणारे असे शिक्षक. आपल्याकडे शिक्षकाची कल्पना ही आहे. कालिदासाने म्हटले की काही जण कसे असतात, यस्यागम केवलम जीविकाये तम ज्ञानपण्यम वणिजम वदंती. शिक्षणासारख्या क्षेत्रात येत असताना माणसानं विचार करून यायला पाहिजे. का विचार करून यायला पाहिजे? की हे क्षेत्र केवळ पोट भरण्याचं क्षेत्र नाहीये आणि जर कोणी या क्षेत्रामध्ये केवळ पोट भरण्यासाठी येत असेल तर तो व्यापारी आहे, शिक्षक नाही आहे. ते कालिदासानं वर्णन केलेलं आहे. असे अनेक आहेत. शिक्षकांना कसं शिकवलं पाहिजे याच्याबद्दल ऋग्वेदामध्ये म्हटलंय, भरद्धेनुस वच्ची श्रिये पयोष्णु वराणो अद्येतील स्वप्न. म्हणजे गाय जशी रसयुक्त आणि गुणकारी दूध आपल्या बछड्याला देते, बालकाला देते, त्याचप्रमाणे शिक्षकाने सुद्धा निरंतर अध्ययनशील राहून न झोपता शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, दिलं पाहिजे. विनोबाजींनी शिक्षकांचं वर्णन खूप सुंदर शब्दामध्ये केलं. शिक्षक कोण, कसा असावा? ते म्हणतात, शिक्षक कोणी व्हावं? म्हणाले की शिक्षक अध्यापन करणं हा मातृधर्म पाळणाऱ्यांचा व्यवसाय आहे. कोणी यावं क्षेत्रात? ज्यांना असं वाटतं की हे आईचं काम आहे, मातेचं काम आहे, असं ज्यांना मनापासून वाटतं त्याने यावं. अनेक वेळा अनेक शिक्षक तक्रार करत असतात, यार मुलांना हे आम्ही किती सांगितलं तरी शिकत नाही, जाऊ दे त्याला. आई असं कधी विचार करते का मुलं खात नाही, पीत नाही? आई असा विचार करते का नाही खायला जाऊ, असं नाही विचार. मूल जर खात नसेल तर त्या मुलाला भरवण्यासाठी आई जीवाचा आटापिटा करते. येन केन प्रकारे आपल्या मुलाला ती भरवण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे शिक्षकाचं सुद्धा काम असलं पाहिजे. शिक्षकाकडे केवळ डिग्र्या असून चालत नाही. डिग्र्या म्हणजे सर्वस्व नाही. 14 विद्या 64 कला अवगत असल्या जरी सकळा, परिचित्ती नसा तथा एक प्रेम कळा अवघ्या त्या विफळा. एखाद्या व्यक्तीकडे, माणसाकडे 14 विद्या 64 कला आहेत, पण त्या 14 विद्या 64 कलांनी संपन्न असलेल्या शिक्षकाकडे प्रेम नसेल, जे आईचं प्रेम जे आपण म्हणतो, मातृ, ते नसेल तर काही शिकवू शकणार नाही. याच्या उलट एखाद्या शिक्षकाकडे ही जी कौशल्य वगैरे ते नाही आहेत, ठीक आहे, नाही आहे. म्हणजे आता मामाने याचा उल्लेख केला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांनी म्हटलं धुमाकूळ त्याची काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण आजचे शिक्षक म्हणजे अनेक वेळा आपल्या शिक्षकांचं कसं आहे
की आपले जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम हा 19व्या शतकातला, आम्ही शिक्षक आहोत 20व्या शतकातले, आणि आमच्या समोर बसणारी वर्गातली मुलं ती 21व्या शतकातली आहे. सो दिस इज द मिसमॅच. त्यामुळे शिक्षकाने सुद्धा 21व्या शतकातला शिक्षक व्हायला हवं. म्हणून हे सगळं आत्मसात करायला हवं. जे जे माहित नाही ते, मला हे येत नाही, मला ते येत नाही, मला ते येत नाही, असं करून चालणार नाही. आणि जर खरोखरच प्रेम असेल तर जे मला येत नाही ते मी शिकेन, ते मी आत्मसात करेन. दुर्दैवानं चित्र असं आहे की वेन वी लर्न वी डू नॉट अर्न.